अजितदादा शरद पवार यांना सोडून गेल्यानंतर त्यांची शरद पवारांच्या पक्षात कुणी पोकळी भरून काढली असेल तर ते कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार. जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पदापासून फारकत घेतली आणि तेव्हापासून त्यांची राजकीय हालचाल सुद्धा मंदावलेली दिसली. त्यानंतर रोहित पवार मात्र जितेंद्र आव्हाड, शशिकांत शिंदे यांच्या सोबत मिळून सत्ताधाऱ्यांवर तुटून पडताना दिसले. दरम्यान मागच्या काही काळात रोहित पवार यांनी ज्या प्रकारे राष्ट्रवादी शरद पवार पक्ष टेक ओव्हर केलाय, त्यानंतर राजकीय क्षेत्रात अशी चर्चा रंगली रोहित पवार लवकरच राजकारणातले नवे दादा म्हणून ओळख मिळवतील आणि खुद्द अजितदादांशी पंगा घेताना दिसतील. नुकताच गुंड निलेश घायवळ प्रकरणावरून रोहित पवार आणि अजितदादा या पवार कुटुंबातील नव्या काका पुतण्यांमध्ये वाकयुद्ध रंगलेले दिसते. सुरुवातीला रोहित पवारांनी गंभीर आरोप करत घायवळ सोबतचे भाजप नेत्यांचे फोटो समोर आणले. कर्जत जामखेड मतदारसंघात प्रचार सभेत सचिन घायवळ सुद्धा होता. राम शिंदे यांच्या प्रचारार्थ ती सभा घेण्यात आली होती असा आरोप रोहित पवारांनी केला. दुसऱ्या बाजूला भाजपनेही रोहित पवारांचे घायवळ सोबतचे फोटो समोर आणले. या प्रकरणावरून अजित पवारांनी रोहित पवारांचे चांगलेच कान टोचले. ते म्हणाले, आपण सगळे काचेच्या घरात राहतो, त्यामुळे दुसऱ्यांवर आरोप करताना आपण आपल्या घरात डोकावून पाहिलं पाहिजे. काका घरापर्यंत आल्यावर अजित पवारांच्या त्या टोमण्याला पुतण्या रोहित पवारांनी प्रत्युत्तर दिलंय. आमचं घर आज ईडी, सीबीआय, सीआयडी, इन्कम टॅक्स अशा सगळ्या संस्थांनी तपासले, त्यामुळे त्यांना अंदाज आलाच असेल की आमचं घर काचेचं आहे की विटांचं, असं रोहित पवार म्हणाले. पण मंडळी, मागच्या काही काळात रोहित पवार यांची सुरू असलेली वाटचाल लवकरच त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणातला नवा दादा किंवा नेक्स्ट शरद पवार म्हणून ओळख मिळवून देईल की काय, असं काही राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे. पण कशामुळे म्हटलं जातंय त्याचा आढावा घेऊया. नमस्कार, मी काजल आणि तुम्ही बघताय मराठी मंडळी. तर तुम्हाला आठवत असेलच, 2019 साली विधानसभा निवडणूक जाहीर होईपर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणात भाजपनं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांची पाळंमुळं पार ढिली करून ठेवली होती. या पक्षातील अनेक तगड्या नेत्यांना सोबत घेऊन दोन्ही पक्ष कमजोर करून ठेवले होते. तसंच विकासाच्या मुद्द्यासोबतच हिंदुत्वावरून राळ उठवून दिली होती. त्यामुळे सर्व धर्म समभाव अशी पारंपरिक भूमिका घेतलेल्या काँग्रेस राष्ट्रवादीची परिस्थिती महाराष्ट्रात अत्यंत बिकट झाली होती. तशा परिस्थितीत सुद्धा शरद पवार यांनी त्यांच्या पक्षात नव्या दमाच्या तरुण नेत्यांची फळी लढाईसाठी सज्ज ठेवली होती, ज्यांनी भाजपच्या आक्रमक हिंदुत्वाला तोड म्हणून पारंपरिक सर्वसमावेशक अशा हिंदू संस्कृतीची पताका आपल्या मतदारसंघात फडकवत ठेवण्याचं काम केलं. त्यातही त्याची सुरुवात केली ती कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी. विधानसभेच्या मैदानात उतरण्याची वेळ आली तेव्हा रोहित पवारांनी आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेली संतांची भूमी म्हणजे अहिल्यानगर निवडलं. विधानसभा निवडणूक लागायच्या आधीच त्यांनी कर्जत जामखेडमध्ये काम सुरू केलं होतं. मग ते दुष्काळात मोफत टँकर सेवा पुरवणं असो किंवा वेगवेगळ्या प्रश्नांना वाचा फोडणं असो, त्यांनी आपली छाप मतदारसंघात पाडली होती. शेवटी अपेक्षेप्रमाणे त्यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली. शरद पवार यांनी त्यावेळी त्यांना कर्जत जामखेडमध्ये अजून विकासासाठी काम करण्यास मोठा वाव आहे असा कानमंत्र दिल्याचं रोहित पवारांनी सांगितलं होतं. त्यानुसार रोहित पवारांनी सुरुवातीला त्यांच्या मतदारसंघाची सांस्कृतिक आणि सामाजिक रचना समजून घेतली. लोकांचे प्रश्न, त्यांच्या गरजा जाणून घेतल्या. त्यासोबतच आणखी एक महत्त्वाचं पाऊल उचललं आणि ते म्हणजे भाजपकडून जितक्या आक्रमकपणे हिंदुत्ववादाचा पुरस्कार करण्यात येत होता, त्याला तोड म्हणून त्यांनी मूळ सहिष्णू हिंदू संस्कृतीला पुन्हा एकदा मतदारसंघात उभारी दिली. परिणामी 2019च्या निवडणुकीत भाजपच्या राम शिंदे यांचा त्यांनी दारुण पराभव केला. तेव्हा पहिल्यांदा कुणीतरी भाजपच्या अजेंड्याला सडोतोड उत्तर दिलं अशी चर्चा मतदारसंघात रुजली होती. पुढे निवडणुकीत मिळालेल्या दणदणीत विजयानंतर आमदार रोहित पवार यांनी मतदारसंघात आणखी काही कामांचा धडाका लावला. तरुणांचे रोजगार, त्यांच्या परीक्षा फी मध्ये झालेली दरवाढ, MIDC, महागाई अशा प्रश्नांबद्दल रोहित पवार वेळोवेळी आवाज उठवत राहिले. त्याचबरोबर आजोबांच्या पावलावर पाऊल ठेवून रोहित पवार त्यांच्या मतदारसंघात आध्यात्मिक, पारंपरिक आणि संस्कृतीशी निगडीत उपक्रम राबवताना दिसले. ऐतिहासिक वारसा सांगणाऱ्या वस्तूंसाठी निधी मंजूर करून आणणं, धार्मिक स्थळांना मदत किंवा देणग्या मिळवून देणं, धार्मिक स्थळांना गाठीफेटी देणं, गावारकऱ्यांसाठी वेगवेगळ्या सुविधा पुरवणं अशा कामांना त्यांनी जास्त प्राधान्य दिलं. आता 2024च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत सुद्धा संबंध महाराष्ट्रभर पायाला भिंगरी लावून रोहित पवार पळत होते. गेल्या 6 वर्षातल्या परफॉर्मन्समुळे स्वतः शरद पवारांना त्यांनी आपल्या कामाची दखल घ्यायला लावली. विशेष म्हणजे रोहित पवारांनी जशी राज्याच्या राजकारणात एंट्री केली आहे तसं त्यांच्याकडे लोक प्रति शरद पवार म्हणून बघतात. म्हणजे तीच तोलून माखून हातचं राखून बोलण्याची वैचारिक लकब, सामाजिक कार्याची जाण, सामान्य माणसांचे
तरुणांचे नेमके प्रश्न आणि समस्या सभागृहात मांडण्याची प्रभावी शैली, जोवर त्या प्रश्नांचा पाठपुरावा होत नाही तोवर आंदोलन करण्याची तयारी, माध्यमांसमोर किंवा सभेतून कुणावरही कधी खालच्या भाषेत टीका न करण्याचा स्वभाव, राजकीय शत्रुत्व वैयक्तिकरित्या न घेणं आणि घरादारापर्यंत राजकारण पोहोचू न देणं, रोजगार निर्मिती आणि विकासाचं खास विजन मांडणारे नेते, अशा पद्धतीची त्यांची छबी गेल्या टर्म पासून महाराष्ट्रात पाहतोय। जाती धर्माच्या पल्ल्यात जाऊन जनसंपर्काच्या जोरावर जे सर्वसमावेशक राजकारण शरद पवारांनी केलं त्याच वाटेवर सध्या रोहित पवार चालतात, असं अनेक राजकीय जाणकारांचं मत आहे। कदाचित त्यामुळेच रोहित पवार यांच्याकडे अजितदादांची योग्य रिप्लेसमेंट म्हणून पाहिले जाते। रोहित पवार यांनी अगदी कमी वयात राजकीय कारकिर्दीत त्यांच्या नेतृत्व गुणाची चमक दाखवून दिली आहे। अजितदादांनी जेव्हा शरद पवारांची साथ सोडली तेव्हा ते राष्ट्रवादी पक्ष आणि शरद पवारांसाठी मोठा आघात होता, पण त्या आणीबाणीच्या काळात सुद्धा रोहित पवार त्यांचे आजोबा पक्षासोबत ठामपणे उभे राहिले। त्यावेळी रोहित पवार यांनी पक्ष सोडून गेलेल्या सर्व नेत्यांवरती चौफेर टीका केली, मोठमोठ्या नेत्यांना बेधडक अंगावर घेतलं। हा पण टीका करताना त्यांनी भाषा सुटू दिली नाही, केवळ राजकीय दृष्ट्या आरोप केले। दरम्यान भाजप आणि शिंदे गटातील नेत्यांशी सुद्धा त्यांनी वेळोवेळी जनतेच्या अनेक प्रश्नांवरून वैर घेतलं। दरम्यान विरोधकांनीही त्यांना घेरण्याचा प्रयत्न केला, पण त्या सगळ्या परिस्थितीत सुद्धा न घाबरता ते त्यांची भूमिका ठामपणे मांडतच राहिले। बरा आरोप सुद्धा मुद्देसूद आणि संसदीय भाषेत मांडले, जसं शरद पवार करतात अगदी तसंच। रोहित पवार यांच्या भाषणात शेतकऱ्यांच्या समस्यांपासून तरुणांचे रोजगार, दरवाढ, शिक्षण, आरोग्य अशा सर्वच प्रश्नांचा उल्लेख असतो। जे मुद्दे ते विधान भवनात मांडतात तेच मुद्दे बाहेर प्रेस समोरही मांडतात। कुठं काय मुद्दा मांडला पाहिजे याची समज दिसली की नेता राजकीय दृष्ट्या प्रगल्भ आहे अशी साधारण समजूत आहे। रोहित पवारांच्या एकूण प्रवासात लोकांना अशीच प्रगल्भता दिसून येते। एक संवेदनशील आणि जागरूक राजकीय नेता म्हणून राज्याची आर्थिक स्थिती, कोटीचे भ्रष्टाचार, रखडलेली पदभरती, पेपर फुटी यांसारखे विषय ते सातत्याने हाताळताना दिसतात। त्यापुढे जाऊन त्यांनी महाराष्ट्राच्या अस्मितेचे विषय, शिवाजी महाराज आणि भाजपच्या बेगडी हिंदुत्वाला फाटा देणाऱ्या सर्वसमावेशक महाराष्ट्र धर्माचा विषय देखील केंद्रस्थानी ठेवला। स्वतःच्या मतदारसंघात त्यांनी या सहिष्णू हिंदू आणि महाराष्ट्र धर्माची पाळंमुळं खोलवर रुजवण्यासाठी 5 वर्षात मोठा पुढाकार घेतलाय। तसंच त्यांनी भाजपच्या धार्मिक द्वेषाच्या प्रचाराला संतांच्या विचाराचे दाखले देत प्रभावीपणे प्रत्युत्तर दिलंय। अगदी कमी राजकीय अनुभव गाठीशी असताना एखाद्या प्रगल्भ राजकीय नेत्यांसारखे आपले विचार जनतेसमोर मांडणं, शिवाय दिग्गज नेत्यांना अंगावर घेणं, या गोष्टीतून रोहित पवार हे युवा नेते असले तरी एक प्रभावी राजकारणी म्हणून उजवे ठरतात, असे अनेक राजकीय जाणकार सांगतात। सध्या तरुणांमध्ये रोहित पवार यांची क्रेज आहे। त्यांना मानणारा एक मोठा वर्ग महाराष्ट्राच्या राजकारणात दिसून येतो। तरुणांसाठी, रोजगारासाठी आवाज उठवणारे रोहित पवार येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अजितदादांसह भाजप, शिंदे गटाला घाम फोडताना दिसतील। रोहित पवार हे शरद पवार यांच्या विचाराचे खरे वारसदार ठरू शकतात का? तुमची मतं कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच मराठी मंडळी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।